हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सण असो किंवा एखादा खास बेत गव्हाच्या खिरीशिवाय तर पूर्ण होत नाही. पण अनेकांची तक्रार असते की खीर हवी तशी मौसूद होत नाही. मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी आजीच्या हाताची चव देणारी पारंपरिक गव्हाची खीर. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण साहित्य पाहूया. इथे मी घेतला आहे सडलेला कपली गहू किंवा ज्याला आपण खिरीचा गहू म्हणतो, तो एक वाटी घेतला आहे. पाऊण वाटी गूळ, इथे मी गुळाचा पावडर घेतला आहे. खसखस, वेलची, बडीशेप, बदाम, काजू, पिस्ता, खोबरा सुका खोबरा घेतला आहे. अशी काप करून घ्या. किसून पण घेऊ शकता. खोबऱ्यामुळे खिरीला एक वेगळाच दाटपणा आणि चव येते. ही खीर इतकी लुसलुशीत आणि चविष्ट होते की खाणारे नक्कीच विचारतील कशी बनवली. आधी गहू स्वच्छ धुवून घ्या. 1 तास पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही काही तास पण भिजत ठेवला तरी चालेल किंवा रात्रभर भिजत ठेवला तरी चालेल. गहू जेवढा जास्त वेळ भिजेल तेवढी खीर लवकर आणि छान मऊ शिजते. गव्हाची खीर शिजायला वेळ लागतो, पण जर तुम्ही कुकरचा वापर केला तर खूप काम सोपे होते. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या. रात्रभर भिजत ठेवला तर 1 शिट्टीत पुरेसा आहे. इथं मी 1 तासभर भिजत ठेवले होते. काजू, बदाम, पिस्ता घातल्यावरच खीर छान बनते असं काय नाहीये. काजू, बदाम, पिस्ता घातले नाही तरी खीर छान बनते. फक्त खोबऱ्याचे काप अथवा खिसून खोबरा घालायचा. वेलची, सुंठ आणि बडीशेप एवढं घातलं तरी खीर खूप छान बनते. आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर तापलेला आहे. त्यात आपण गहू पाण्यासहित टाकायचा आहे. अजून 1 ग्लास पाणी घालते आणि झाकण लावून शिट्ट्या काढून घेऊया. 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्या. 2 ते 3 शिट्टीत गहू सॉफ्ट मऊ शिजते. हे बघा 2 ते 3 शिट्टी झाले आहेत. कुकर थंड झालेला आहे. चेक करूया. हे बघा पाणी आटलेलं आहे. गहू सॉफ्ट शिजले आहे. अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं. सॉफ्ट शिजले आहे. मिक्सरच्या जारमध्ये काढून थोडे वाटून घ्या. जाडसर वाटायचं आहे, पेस्ट नको. थोडे जाडसर राहिले तर ती खीर जास्त छान लागते. मी इथे मॅश करून घेते. आम्हाला असेच दाणेदार खीर आवडते. रवीने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता. अशा पद्धतीने गहू सॉफ्ट शिजला आहे. तर आता खमंग तुपात छान फोडणी द्यायचं आहे. तर गॅसवर कढई ठेवा. त्यात थोडं तूप, 4 स्पून तूप गरम झाल्यावर हलकेसे खोबऱ्याचे काप आता भाजून घ्यायचं आहे. खूप लवकर शिजते, खूप लवकर बनते खीर. एवढं काय जास्त वेळ लागत नाही. 10 ते 12 मिनिटात खीर बनवून तयार होते. तर खोबऱ्याचे काप आणि ड्रायफ्रुट्स आपण छान भाजून घ्यायचं आहे. जायफळ असेल तर जायफळ पूड 1 चुटकीभर घालायचं. खूप छान बनते. आता बडीशेप आणि वेलची बारीक वाटून घेतलेला आहे, ते यात घालायचं. सुंठ पावडर. आता शिजलेले गहू घालून परतून घ्यायचं आहे आपल्याला.
आता आपण गूळ घालून छान मिक्स करायचं. शिजलेल्या गव्हात गूळ घालून तो छान एकजीव होऊ द्या. जोपर्यंत गहू आणि गूळ एकमेकात मिसळत नाही तोपर्यंत खिरीला तो गडद सोनेरी रंग येत नाही. आता वाफवलेला खिरीचा सुगंध आता घरभर दरवळत आहे. मी अर्धा कपभर गरम पाणी यात घालते आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि खीर सतत ढवळत राहायचं आहे. आता गॅस मध्यम आचेवर ठेवायचं. 2 ते 3 मिनिट शिजू द्या. हा असा दाणेदार खीर घरात सगळ्यांना आवडते. सतत ढवळत राहिल्याने खाली बुडाला खीर लागणार नाही. थोड्या वेळाने खीर घट्ट व्हायला लागते. आता मी दूध घालून एक उकळी काढते. गरम दूध घालायचं आहे. पहा किती सुंदर टेक्स्चर झालेलं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. ही खीर तुम्ही गरम खा किंवा थंड खा. गरम दूध घालायचं आहे. एकच उकळ काढते. त्याची चव अप्रतिमच लागते. आपली गरमागरम आणि स्वादिष्ट गव्हाची खीर तयार आहे. मी यात थोडं तूप आणि वरून थोडं दूध घालून खातो. खूपच छान लागते. तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अस्सल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.